नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कांद्याची चटणी एका वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. जेवणामध्ये आपण कच्चा कांदा बऱ्याच वेळा खातो, पण कच्चा कांदा खाण्याऐवजी जर कांद्याची ही चटणी ट्राय केलीत ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ अगदी छोटासा आहे, त्यामुळे पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा. आपण साहित्य बघून घेऊयात. तर मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे असे थोडे मोठेच कापून घेतलेले आहेत. मोठ्या आकारामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायच्या आहेत. इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते पण आपण गरजेप्रमाणे वापरायचं आहे. एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी कमी साहित्य आणि फार पटकन ही चटणी होऊन जाते. तर इथे मी फोडणी पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यात अगदी थोडंसं तेल घालून घेते. आता या तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची परतून घ्यायची आणि हिरव्या मिरचीला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे, नाहीतर मग ती तेलात फुटू शकते. जर मिरची ना आपण चटणीमध्ये तळून घातली ना की तिची चवच भारी लागते. आणि मिरचीचा रंग बदलला ना की त्यात आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हे सगळं ना फक्त काही मिनटं म्हणजे 1 ते 2 मिनटात परतून होऊन जातं. खूप वेळ लागत नाही आणि अगदी हलकंसं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही छान असे परतले गेले ना तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तोवर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. ही चटणी आपल्याला मिक्सरमध्येच थोडी जाडसर अशी वाटून घ्यायची, अगदी अशी पेस्ट वगैरे आपल्याला करायची नाही आहे. तर आता कांदा सगळा घालून झालेला आहे आणि आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात. त्यामध्ये आपण जी मिरची आणि कोथिंबीर परतून घेतली होती तेलात ती घालून घेऊयात. सोबतच त्यात लिंबाचा रस देखील घालून घ्यायचं आहे. आता लिंबाचा रस आणि मिरची हे आपण आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करून घेऊ शकतो. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ खूप थोडंच घाला सुरुवातीला, नाहीतर मग चटणी खारी होऊ शकते. आणि आपण त्यात दाण्याचं कूट घालून घेणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. फक्त मिक्सर आपल्याला चालू बंद करायचं आहे किंवा पल्स मोडवर तो फिरवून घ्यायचा आहे. तर आता आपण जाडसर चटणी वाटून घेणार आहोत. तर इथे बघा, छान असं जाडसर चटणी वाटल्या गेलेली. अगदी कांद्याची पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, फक्त मिक्सर 1 ते 2 वेळा चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे. बघा, तर जाडसर चटणी तयार झालेली आहे. आपण तिला एका वाटीमध्ये काढून घेऊयात. अगदी कमी वेळात ही चटणी होते आणि चवीला खूप छान लागते. आणि त्यात आपण मिरची आणि कोथिंबीर छान तेलात परतून घातलेत नाही, त्यामुळे चव अगदी छान लागते. आता ह्या चटणीला आपण पुन्हा एकदा वरून तडका देऊन घेणार आहोत. तर पुन्हा फोडणी पात्रात थोडंसं तेल घेते आहे. तेल छान तापलं की आपण यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी, त्याचबरोबर पाव चमचा जिरं आणि दोन्ही छान तडतडले ना की अगदी चिमूटभर हिंग घालूयात आणि गॅस बंद करूयात आणि ही गरमागरम फोडणी चटणीवर घालून घ्यायची. बघा, अगदी सुरेख लागते ही चटणी खाण्यासाठी. आणि लगेच आपण दिलेली फोडणी चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे सगळी फोडणी चटणीमध्ये मिक्स करून झालेली आहे आणि तयार आहे मस्त चविष्ट अशी कांद्याची चटणी. आता ही चटणी ना करून ठेवण्यासारखी नाही आहे. अगदी जेवायला बसणार असाल ना त्याच्या 5 मिनटं अगोदर ही चटणी करायची आणि चटणी करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि ताजी चटणी खाण्यासाठी छान लागते. असं करून ठेवून तिची चव चांगली लागत नाही, कारण कांदा कच्चा आहे आणि कच्चेपणाचा कांद्याचा उग्र वास येऊ शकतो खूप वेळ चटणी राहिली तर. म्हणून अगदी पटकन ताजीच ही चटणी करून खाण्यासारखी आहे आणि या चटणीची चव खूप छान लागते. त्यामुळे नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. ही चटणी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकतो. तर ह्या चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.